नमस्कार, मी पंजाब डक। आज राज्यामध्ये 24 नोव्हेंबर 25 च्या दरम्यान राज्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो। मग हा अंदाज कुठं तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस काय पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची पहिली गोष्ट गरज नाही। फक्त काय होणार आहे, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि केरळ या राज्यामध्ये पाऊस पडत असल्यामुळं त्याच्या सीमालगत कोणते जिल्हे आहेत, मग एक सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, पंढरपूर जिल्हा, पुणे, त्याच्यानंतर इकडं धाराशिव ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, मग 24-25 तारखेला तुरळक ठिकाणी थेंब येणार आहे, कुठंतरी थोडाफार पाऊस पडणार आहे, सडा टाकल्यासारखा, असा खूप काय मोठा पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। कोल्हापूर, सांगलीकडे, साताऱ्याकडे तिकडे पाऊस पडणार आहे, तिकडे पेंडोलचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि द्राक्ष शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचं जर फुलामध्ये तुमचे द्राक्ष आले असतात तर तुम्ही काळजी घ्या, कारण की 24-25च्या दरम्यान तुमच्या इकडं रिमझिम स्वरूपाचा थेंब पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। मग त्याच्यानंतर 25 नंतर राज्यातला परत पावसाचा जोर कमी होईल, त्याच्यानंतर राज्यामध्ये परत पाऊस येणार आहे का, तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मी एक प्रत्येक वेळेस अंदाज जर म्हणत असतो ना, तुम्ही एक वहीमध्ये काय करा, वर्षानुवर्षाचा डिसेंबर महिन्यातला एक कायमचाच अंदाज लक्षात घ्या। दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान, म्हणजे किती 2, 3, 4, 5, 7 डिसेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये जितके विभाग आहेत तितक्या विभागापैकी अर्ध्या विभागात मात्र दरवर्षी विजेच्या कडकडाटाचा पाऊस येतो, हे कायमचं लक्षात घ्या। म्हणजे पुढच्या वर्षी 2026ला देखील तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या, 2 डिसेंबर ते 7 डिसेंबरमध्ये एक अवकाळी येणं हे लक्षात घ्या। तर मग तसं मग आता ह्या डिसेंबरमध्ये लागताना एकदा एक अवकाळी येणार आहे, तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, मग ते पाऊस कधी येणार आहे, तर मग ते पाऊस काय होणार आहे, 29 तारखेपासून राज्यात ते पाऊस येईल, पण ते काय होईल, छत्तीसगडकडे जाणार आहे। मग ते छत्तीसगडकडे जात असताना नागपूरकडे जात असताना मग काय होणार आहे की त्याचा पाऊस काय होणार, विदर्भात पडणार आहे। मग विदर्भात पडत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो काय होणार आहे, चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया, त्याच्यानंतर इकडं छत्तीसगड, मध्य प्रदेशकडे काही पडन, त्याच्यामध्ये अमरावतीकडं, अकोल्याकडं ह्या पट्ट्यात पडत पडत उत्तर महाराष्ट्राकडे मग ते काय होईल, 28 तारखेपासून ते 2 डिसेंबरच्या दरम्यान मग उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होईल, मग संभाजीनगरच्या काही भागामध्ये मग 29 तारखेचे 5 डिसेंबरच्या दरम्यान तुरळक ठिकाणी ते पावसाचा अंदाज आहे, म्हणून लक्षात घ्यायचा। पण मागं जसं पडला तसं काही एवढा मोठा काही खूप पाऊस पडणार नाही, म्हणून हे लक्षात घ्यायचं।